आज आम्ही आलोय मोशीतील नागेश्वर महाराज मंदिरात। इथे आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की येत असतो। आणि हो, स्थानिकांच्या मते या ठिकाणी असलेले शिवलिंग स्वयंभू आहे, म्हणजे ते मानव निर्मित नसून नैसर्गिकरित्या प्रकट झाले आहे असे मानले जाते। पूर्वी मोशी परिसर प्रामुख्याने शेतीवर आधारित होता आणि शेतकरी वर्गाला शेतात किंवा त्याजवळील जागेत शिवलिंग आढळले आणि त्यानंतर त्या ठिकाणी पूजा सुरू झाली अशी त्याची मान्यता आहे। आता हे मंदिर बाहेरून जेवढे सुंदर आहे ना, तितकंच आतूनही खूपच सुंदर आहे आणि इथलं वातावरण तर इतकं प्रसन्न होतं की काय सांगू। राजकन्या तर इतकी खुश होती की बाहेर वाजत असलेल्या ढोल ताशांच्या आवाजात ती चक्क नाचतच होती। खूप लांबून लांबून इथे लोक दर्शनासाठी आले होते, त्यामुळे ते खूपच गर्दी झाली होती। आम्ही नंतर छान दर्शन घेतलं आणि घरातल्यांसाठी आणि शेजारी देण्यासाठी इथून प्रसाद घेतला। त्यानंतर बाहेर भरलेल्या जत्रेमधून म्हटलं थोडी शॉपिंग करावी। ह्या जत्रेत इतकं छान छान सामान होतं की काय सांगू। सुरुवातीला तर मी राजकन्यासाठी एक गॉगल घेतला जो की तिला खूप आवडला होता। नंतर मी माझ्यासाठी आणि तिच्यासाठी भरपूर अशी शॉपिंग केली आणि खरंच आजचा दिवस खूपच खास गेला। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये।